भाव नाही अंगी रातो भाव नाही अंगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी परी तू पतित पावन परी तू पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन मुखे म्हणवितो दास मुखे म्हणवितो दास चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ अस परी तू पतित पावन परी तू पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन तुका म्हणे दावी वेश तुका म्हणे दावी वेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश परी तू पतित पावन परी तू पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यातील आणि देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 307व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि त्याचं मला वाटतं दुसरं चरण नाही गातो देवा मी पण भाव नाही अंगी बरं काय गातो पण माझ्या चित्तात भाव नाही भाव नाही मग भूषण करावं या जगी उगा जगात माझी कीर्ती व्हावी यासाठी मी गातो म्हणजे भक्ती करायला होती कीर्तीसाठी त्याला दांभिक म्हणतात बरं काय ही भक्ती कोणती होती माहिती आहे दंभेकरी भक्ती सोंग दावी अंतरी भावना वेगळ्या उपयोग नाही ही भक्तीच होत नाही सकाम तरी भक्ती होईल सकाम म्हणजे कळलं का देवाला काही नवसं करायचं आणि त्यातून मागून मग ते देते ते मागायचं आणि ते देते पण दामिकाची भक्ती तर वायात जाते इकडून बी गेलं तिकडून बी गेलं काहीच मिळत नाही त्याला दामिकाला काय मिळणार आहे हो दंभ चांगला नाही आहे बरं दांभिक भक्ती आणि ती दांभिक भक्ती माझ्या अंतःकरणात नसावी यासाठी तू पतित पावन आहेस म्हणजे आमच्यासारख्या पतिताला पावन करणार आहे म्हणून तुझं वचन साच कर म्हणजे आमच्या अंगातला दंभ काढून टाक नाही काय दंभ सासऱ्या सांडी नको पात्रा आईचा जोगवा माग आता आलंच ना ते असं म्हणीत जावं हे म्हणीत जावं बाबा टिम निघालं काय हे आहे ना बा काय आईचा जोगवा हे बरोबर आहे अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन उदो उदो भक्तनाथती गोंधळा येव अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासूर मर्दना लागू त्रिविध तापाची करावया थाला भक्ता लागी तू पावशी निर्वाणी आईचा जोगवा त्याच्यात वर्णन आहे दंभ सासऱ्या सांडी नको दंभ सासऱ्याला टाकून दे हो असं म्हणायचं ते दंभ आहे हे काय जगी मी गातो भाव नाही अंगीन भूषण करावया म्हणजे दंभानं भक्ती कर हे दंभानं भक्ती करणार आहे का त्याचा दांभिकपणा जावा अशी भगवंताला विनंती केल्या तू घालवी तो देवा ही दांभिक माझी भक्ती ही काढून टाकल्या ही चांगली नाही भक्ती बरं काय मग महाराज तीच मी मागायली मी गातोय भूषण करावं यासाठी ते भूषण करायसाठी गायचं जे अंगात आहे ते येड एक प्रकारचं ते दंभाचं येड काढून टाक आणि निर्दंभ अशा प्रकारची तुझी भक्ती
करून घे असं महाराजाला उघड उघड या अभंगात म्हणायचे. म्हणून त्याला विशेषण दिलं, तू पतित पावन आहेस. काय आहेस? पतित पावन. मग काल पाहिलंच ना आपण, पतित आधी आणि पावन नंतर. पतित आहेत म्हणून तो पावन आहे परमात्मा. आणि असा पतित पावन आहे. आणि मग ते तू हे बोलणं खरं कर. कर कोणतं? पतित पावन नाव आहे तुझं. पतित पावन नाम ऐकोनी आलो मी द्वार. आणि पतित पावन नव्हेशी म्हणून जातो माग. नामदेवरायच्या अभंगात म्हणले काय? पतित पावन नाम ऐकोनी आलो मी तुझ्या दाराला आलो पांडुरंगा. तू पतित पावन आहेस म्हणून नाव ऐक. पण पतित पावन नव्हेशी म्हणून जातो माग. तू पतित पावन नाहीस म्हणून मी काय करतो? माघारी घेशी तेव्हा आदेशी ऐसा अससी उदार. आणि काय देवा, हा तुझे कृपणाच्या दाराला येऊन काय उपयोग आहे? असे भांडले की ते. मग इथं हेच म्हणायचं, तू पतित पावन आहेस ना, मग तुझं हृदय पतित पावन ते खरं कर. आम्ही पतित आहे, आमचा उद्धार कर असं महाराजांना उघड उघड अभंगात म्हणायचंय. म्हणून करी हे साचे वचन आपलं तेच की. पण आपण विनंती करतो ती मनातून करीत नाही, ती इतका दोष आहे आपला. हो, त्याला हाका मारतो पण बेंबीच्या देठापासून नाहीत मारी वर. मग काल द्रौपदी तुम्हाला माहितली, ती खरी हाका जोपर्यंत मारित नव्हती तोपर्यंत देव प्रगट झाले का? नाही. तिचं अर्ध लक्ष कोणा होतं? समोरचे त्या भीष्माचार्यावर, द्रोणाचार्यावर, कृपाचार्यावर, तिच्या नवऱ्यावर, पांडवावर सोडवितील मला. असं जोपर्यंत अंतकरणातला दोन्ही डगरी हात होत, देवाला हाका मारायली आणि डोसक्यातलं इकडल्या लोकांची येड. मग दोन्ही पेवावरी ठेव जाता हातन होय अपघात इकून बी गेलं टिकून बी गेलं. तुमच्या तसे दोन डगरीच हात आहेत. गंगन बरं, ते किती डगरी होय? इकडं बी हात आहे आणि तिकडं बी हात आहे. वय भाऊ बरोबर आहे तुमचं. संसार डोसक्यात घेतला की निश्चित माणूस पागल होतो. काय बिगडा बिगडी झाली संसारातली टकुरच. आणि टकुरच सारखा काय लागतंय? लय जादू मात्र लागत नाही. मेंदूची कवच कमी आणि त्याच्याहून काहीतरी बर्डन जास्त आलं की सरकाला. मग त्या आनंदात बी सरकत आहे, दुःखात दोन्ही बी सरकत आहे. काय त्याला झेपत नाही. हो, आनंदाचा जरी उमाळा जास्त झाला, एखादा मनासारखा काही उमाळा, तर तेही त्याच्या कोटीपेक्षा जास्त झालेलं. मेंदू कमी म्हणजे मेंदू हिरण्यगर्भ आहे ना, आणि हे तर महत्वाचं आहे. ह्याची पॉवर कमी झाली असली का नाही, काय काय सगळे काय मेंदू सारखेच होय? नाही 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 नाही. मिशन ते मिशन, ओरिजिनल फिलिप्सचं महाराज. मेंदूला आपल्या डोक्यापेक्षा काही जास्त झालं की डोकं सरकत. त्याच्या कोतीपेक्षा जास्त दुःख होऊ, कोतीपेक्षा दुःख आनंद जास्त होऊ, दोन्हीत बी सरकत ते. असं एक गृहीत. आता हे मग आमचे द्रौपदीनं दोन्ही डगरी हात ठेवले, तवर देव नाही आले. आणि मग निश्चय केला की आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. आणि तू धाव देवा लवकरी, संकट पडले भारी असं म्हणल्यावर अरे परमात्मा तिला लुगडे पुरविले नाही, लुगडच झाला. कारण की ते कोण्या बाजारातून आणले असेल पुरत न कवानी असावं, त्यांना बेळलं की दुसरं कवानी असावं, हे अवघड होतं ना. त्यानं फेलायचे बरोबर आहे, पुन्हा हे नेसवायचे कसं काय शक्य होईल? त्याच्यासाठी काय झाला? हे लुगडेच झाला. हे फेरायले ते मधातून निघायले, हे फेरायले मधातून निघायचे. कृष्ण कृष्ण कृष्ण. आणि मग थकला. शेवट माणूस आहे, शेवटी माणूस आहे आणि देवाच्या पुढे थकत होतो. थकला आणि मग त्यानं आश्चर्यचकित होऊन हातात टेकले, दुर्योधनाकडे बघितलं. बाकी भीष्माचार्य हे सगळे म्हणले बस करा आता तरी. कारण त्याचे एक आहे, अरे मर्यादा होऊन गेली, हे लुगडे किती बी फेडली तरी निघत नाही. ते वासुदेव पुरवायला केलं, तुम्ही आता काही करू नका शांत. आणि मग सगळ्याच्या लक्षात आलं किंवा हे आता हे बिघडत आहे काही की. धृतराष्ट्राच्या मनात थोडासा भाव असा झाला की माझ्या पोराचं इतकंच स्मरण येते का असं म्हणून घाबरलं आंधळ. आणि मग आंधळ म्हणलं अरे बाबा तसं करू नका, कुठवर असतं काय असं पुन्हा म्हणायला येते. म्हणजे घाबर ते मोठं चॅप्टर होतं. ए द्रौपदी, ये तुझा लय अपमान झाला बघ केला ह्या लोकांना बघ.
लुगडं फेडूच तर म्हणला नाही आता म्हणायला या. मग ती द्रौपदीच होती महाराज, पांडवच होते. पांडव म्हणले नाही की तुम्ही चुलत्याला की खराब आहे, तुम्ही कपटी आहेत, असं नाही म्हणले पांडव. मग ती द्रौपदी गेली इकडे इकडे, द्रौपदी इकडे इकडे आली, तिने वंदना केली. कोणाची? हो. आणि मग धृतराष्ट्र म्हणू लागला तुला काय मागायचं ते मागू. 3 वरदान तुला मी दिली. किती दिली? 3. मग 3 वरदान दिले म्हणल्यावर ती म्हणली तुम्ही मला मागायला 3 वरदान काही नाही म्हणली. आम्हाला पहिलं राज्य मिळा, आमच्या नवऱ्याची दास्यत्वातून मुक्तता, आणि मला जे पानावर लावले गावावर त्याच्यातूनही मुक्त करावं. वरदान 3 आहेत बरं. 3 वरदान झालं म्हणला. म्हणजे आता हे केलेले पानं सगळं व्यर्थ, गावच व्यर्थ आहे. ते सगळं दिलं म्हणला तुला. त्याला वाटलं भांडणं होतील आता, म्हणजे इतकंच संकट उद्भवते, म्हणजे पोरं मरतील. घाबरली, आणि घाबरल्यामुळं म्हणला मी राजा आहे, शेवटी मी सही करतो त्या ठरावावर की तुमचं तुम्हाला पहिलं राज्य, तुम्ही दास्यातून मुक्तता पांडवाची, सगळं वैभव तुमचे तुम्हाला परत, द्रौपदीला सुद्धा दास्यातून मुक्तता, जा तुम्ही. आज कुठं इंद्रप्रस्थ गेले होते ना, डबलच्या गावात ते 12 वर्ष वनवास. धर्म बी काही येणं का काय की बाबा, डबल खेळले हो. पहिल्यांदा नाही झाले, पहिल्यांदा वापस देऊन टाकलो. तुम्ही बघा महाभारतात 2दा खेळाय ते देऊत, राधाचंद्रापासून देवताचाच खेळ, ते झाला खेळ. पण पहिल्यानं खेळला तर त्या आपल्या धृतराष्ट्रानं वरदान देऊन 3 वरदान देऊन द्रौपदीनं परत मागितलं, आणि परत त्याची त्याला दिलं, आणि ती इंद्रप्रस्थाला बी गेले, परत गेले. पण इकडे हे चोळून घेऊ लागला. कोण? काय म्हाताऱ्यानं बेकार केलं. आता सरकारची सही झाल्यावर काय करता येत नाही भाऊ, काय नाही. खरंच मोदीनं हे आरक्षण वरून टाकले जमायचं नाही का आपल्याला? नाही जमायचं. आणि एकदा सही होऊन खरी गेली, झाला ठराव की पुन्हा काय करता येत? असं असतंय हो. मग आता धृतराष्ट्राची सही झाली त्या ठरावावर, देऊन टाकलं. पहिल्याला पहिलं चोळून घेऊन आले कौरव. काय दुर्योधन म्हणला, काय म्हणला, शकुनी म्हणला बघ आता दाजीचं काम. असे दाजी आहेत म्हणलं. दाजी म्हणजे म्याव नाही ते. दुर्योधन म्हणला म्हाताऱ्याचं डोसकं जागेवर आहे, काय बोला म्हणला, हे काय गरज होती असं. हे सगळे कुतू लागले करणं, हे सगळं चोळून घेऊ लागले. दुसऱ्या गेलं म्हणले, गेलं सगळं गेलं. काय पुन्हा काय दिवस गेले की लगेला उकळी आली हो. हे दुर्योधनाच्या मनातच होतो, ह्याला कसं देश धोरी घाल धरायचे. आणि मग डबलचे जीवतात त्यांनी पाठवले वनवासाला. मला पुढची कथा सांगायला टाइम गरज बी नाही आपल्याला. आपल्याला काय इथं पुढचा वनवास ते 12 वर्ष वनवास, 1 वर्ष डबलच्या जीवतात आहे. पहा महाभारतात 2 दूत खेळले. ते पहिला दूत खेळला, धृतराष्ट्रानं वापस दिलं, जे सगळं सही करून ठराव पास वापस दिला, आणि ते वापस झालं, आणि डबल खेळायला बोलविले महाराज. मग डबल दुर्योधन हे ना येऊ नये ना धर्माने. हा, कारण डबल म्हणले होते. व्यास ऋषी सांगितलं व्यासाला, नको नको तू खेळू नको. मग आई पहिल्यानंच बरबादी झाली, कशी तरी तुझ्या दैवानं परत आलं. नको आता तरी खेळू नको म्हणले तरी पण ते भिडच तुटली नाही त्याला. दुर्योधनानं बोलविलं, तुम्ही या देव खेळायला, अमुक करा तमुक करा. त्याची भीड तोडता आली नाही, गेलं गमवून बसलं पुन्हा. हो, म्हणजे 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास असं ठरलं. आणि ते वनवास 12 वर्ष केला मग पांडवाने. कळलं का? म्हणजे डबलच्या जीवतात खेळला. आणि डबलच्या जीवतात लुगडे फेडले नाहीत, पहिल्या जीवतात फेडले होते. ती लुगडीची फेडली होती का, पहिल्याने खेळ खेळला होता त्यावेळेस ते फेडले होते, असं वर्णन महाभारतात आहे. एक लक्षात ठेवा. आपल्याला ते फक्त तितकं घ्यायचं होतं की द्रौपदीनं मनातून ज्या वेळेला हाक मारली की मला तुझ्याशिवाय आता कोणी, आणि त्यावेळेला भगवान परमात्मा प्राप्त होते. भाऊ आपलं 2 डगरी हात तोपर्यंत देव भेटत नाही. तुकाराम महाराजाला भेटला, कुठं ज्ञानोबराला भेटला, कुठं मोतीराम महाराजाला दर्शन दिलं काटा मोडल्यावर, हे त्याला भेटते. त्याचा निश्चय काय की परमात्माचा विषय बनला, विषय तो त्यांचा झाला. मोतीराम महाराज काटा काढलेला असं वर्णन आहे ना, आहे ना महाराज. नाही आज नाही, मारुतराव महाराजांच्या मुखातून आणि ऐकलं ते चरित्रात बी आहे वर्णन. पण मारुतराव महाराज म्हणले होते कीर्तनात दस्तापूर्वक,
ते म्हणले आम्ही चाललो म्हणले बऱ्या गावाला जात असेल ते लाच करून घेऊन आलो. बाबराव हो बाबराव महाराज फळेकर आणि मारुतराव महाराज दसता शिष्य आणि मोतीराम महाराज गुरु चालले कीर्तन आणि पायाने जात होते पहिले मोतीराम महाराज जास्त पायानं का बघा मागून मागून गाड्या बैल पण पायानं जात होते संघ एक तांबे असायचा म्हणून काय त्याला दोरी बांधली तांबे चरवी म्हणा की त्याला दोरी बांधलेली आणि मग कुठे हिर दिसेल त्याच्यात बुडवायचं पाणी घ्यायचं चाले गावून त्या गावाला मला त्या देवी पोकर्णीकडे कीर्तन जातो मी देवी पोकर्णी माझ्या खाला तिथं कीर्तन लोक सांगू राहिले म्हणजे हे हिरीत महाराजांना आणि केलेले खाला कोणी खीर आहे त्या देवी पोखरीना मोठं वडाचं झाड आहे देवी पोखरीला डोंगराला राणे ना करायचं आता तिथं खाला कोणी हिर आहे आणि त्या हिरीवर मोठं वडा थोडं मोठं डोंगरातलं एवढं येते बरं काय वडाला रान कसं पाहिजे माहितीये का थोडं मुरमाड पाहिजे आणि तिथं वडा चालू विशाल भलत मोठं झालंय आणि त्याच्या खाली विहीर आहे आता मी तर ते म्हणले की म्हातारा म्हणून लागलं महाराज इथं मोतीराम महाराजानं बुटक्याला पाणी बुडवायचं पाणी घ्यायचं मोतीराम महाराज कोणाला खात नव्हते आपले आपण करून खातो पहिल्या स्वतःच करीत होते स्वतःच भाकर करायची भाजी ते काय करायचं भात खिचडी आणि आपले आपण जेवायचं कोणाच्या हातचं खात नव्हते मोतीराम महाराज नाही 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 विचारा लोकांना मागून मागून मला वाटते कोणतरी शेव करून देत होता टाकल्यावर पण महाराज असे वागत होते आणि मग ते चालले कोणीतरी गावाला कीर्तन आणि मागून सायकलवालं आलं तेव्हा सायकली नवीन निघाल म्हणून उगं तुरळ कुठतरी सायकल मोटरसायकल ते आपल्या करण्यात आले तर ते सायकलवाला आलं त्या सायकलवाल्यानं धक्का हाणला कोणला कोण हाणला धक्का आता हाणल्या आणि पडली झोडपडा धक्का लागला सायकलचा पाटला झोडपड होतो रस्त्याच्या कडेला तर झोडपडावर काटाड्यावर पडले की माझं काय काटे मोडले रस्ता बोंबाळा झालं म्हणजे महाराज हे ते बाबराव महाराज ते बाबराव महाराज काय करत तेवढे ते कोणतरी आला म्हणून सत्पुरुषाचा वेश घेऊन सत्पुरुषाचा वेश म्हणजे ऊर्ध्वपुंड गंधन हे आणि ते आणि असं कोणीतरी ते लाचकर घेऊन आला आणि त्यानं काटे व्यवस्थित काढले पाठीहून हात फिरविला कोणाच्या मोतीराम महाराजांचा अरे लय लागलं बाळ तुला लय लागलं बाळ तुला असा म्हणायला ते जरा म्हातारा असा वेश घेऊन आला कोणी पांडुरंग आणि मग ते काटे काढले आणि मग ते निघून गेले आणि पुढे गेला चंपट झाला आणि मग मोतीराम महाराज म्हणजे आणि मारती म्हणजे काटे तर जिकडे तिकडे झाले हे अरे हे काटे काढणारा साधा नाही हो हे पंढरपूरचाच आला असेल हा मग इतकं एकाएकी चेक कसं होईल रे मला पहिल्यासारखी अवस्था झाली माझी त्या ती पांडुरंगात आला आणि बघ 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 आणि मी पाया पडू नये त्याच्या कोणाच्या पांडुरंग हो तर मारुतराव महाराज बाबाराव महाराज बघितलं ते नाही नाही माणूस हे मोतीराम महाराजांचा काय होता एकनिष्ठ भाव दुसरा विषयच नव्हता ना महाराज एकदा संसार म्हणजे सोडला ते सोडला विषयाचा त्याग केला कोणी मोतीराम हो विषयाचा त्याग केला आणि एक नाम हरी एक नाम केशव दुसरं नाहीच काही रस्त्यात येळच नव्हतं मोतीराम महाराज दुसरं फक्त देव रातना दिवस कीर्तन विषयच नाही काय महाराज नावच नाही काय संसार म्हणून असे काही नावच घेतलं नाही कोणी मोतीराम नाही 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 फक्त देवाविषयीच बोलणे देवाचंच कीर्तन उद्देश देवाचा कुठल्याही गावाला देवळं बांधायला लावायचे हे काम म्हणजे देवाचंच काम आणि देवाला जीव वाहिल्यामुळं सर्वस्वानं परमात्मा प्राप्त झाला कोणला मोतीराम महाराज मग मोतीराम महाराज असो का महाराज गुरुजी परमणेकर हे सगळे मुक्त लोक आहेत आणि साक्षात्कारी संत आहेत आणि यांना का एक निश्चयानं ती विनंती करतात की देवा तू पतित पावन आहे आणि करी साचे हे वचन आणि तुम्ही जरी म्हणले ना असं देवाला विनंती एक निश्चयाने केली ना तर परमात्मा आपल्याला सुद्धा प्राप्त होतो कारण काय देव नाही असं नाही देव जगामध्ये आहे पण ते संत संगतीतून हे भाव तयार करून त्याला प्राप्त करावं लागतं बरोबर आहे ना देव दिसत नाही म्हणून नाही नाही काय एक काही वस्तू दिसत नाहीत म्हणून त्या नाहीत असं म्हणण्याची सोय नाही एक गृहीत धरा उसात साखर दिसते का कुठं दिसते साखर्या पण नाही का उसात साखर्या आहे दुधात लोणी आहे की नाही आहे
बरं काय, तेलात किंवा त्या करडीत आणि या धान्यात तेलबियात तेल हाय की नाही? हाय. पण दिसतंय का ते? दिसत नाही. दिसत नाही तरी पण ते आहे. मग ती प्रक्रिया करावी, गाळून पाहावं, तेल उघड पडेल तुम्हाला. बरोबर आहे ना? मंथन करून पहा, दुधाचं लोणी करून दही करून मंथन करून पहा, मधातून लोणी निघतंय. बरोबर आहे ना? मस्त दूध. ह्या सगळ्या गोष्टी तशाच आहे. संत संगतीमध्ये आणि भक्ती ज्ञान वैराग्य याची प्रक्रिया करून पहा, भगवान परमात्मा तुम्हाला मिळेल की नाही मिळेल ते. ज्ञान दृष्टी पाहत हा, त्याची जवळी आहे भगवंत. हो. अभक्ताशी न दिशे सत्य कोटी वर्षे शोधिता. हो, कोट्यावधी ओळखीलं तरी देव त्याला गवसणार का? ते नाही दिसत, दिसतच नाही. म्हणून तर हे महाराज आणि हे तुकाराम महाराजसारखे महात्मे आहेत ना, यांचा भाव झालेला आहे. ते पतित पावन भगवंताला म्हणतात, देवा तू हे तुझं बोलणं खरं कर, आमच्या अंतकरणातली दांभिकता जाऊ दे. आता तिसऱ्या चरणामध्ये आमचे तुकोबाराय म्हणतात, मुखेत म्हणवितो दास, मी तोंडानं मी तुझा दास आहे. कोणाचा? भगवंत. कोण आहे? मी विष्णुदास, मी विष्णुदास. किती भाऱ्या महाराज म्हणलेत की नाही? सगळ्या अभंगामध्ये महाराज विष्णुदास 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 असे महाराज. आता ते होते बी, पण ते म्हणायले तो मी म्हणवी मुखे म्हणवितो दास, परी काय चित्ती माया लोभन आस. चित्तात माझ्या माया आहे, लोभ आहे आणि आस आहे. आणि मला वाटतं आस चित्तात आहे, तो दास होतच नाही. लक्षात आलं की नाही बोललेलं? ज्याच्या चित्तात आस नाम आशा आहे, तो देवाचा दास, विष्णुदास, कधी पांडुरंगदास, हरिदास, मथुरादास होऊ शकत नाही. ते काय नाव असते देवाच्या दासाचे? देवीदास. देवीचा दास आहे. कोणाचा? देवीचा दास तो देवीदास. विष्णूचा दास आहे तो विष्णुदास. हो, शिवाचा दास आहे तो शिवदास. शिवदास हे दास. बरं काय, दास हे आणि शिव दास विष्णू म्हणजे उपसर्ग. आणि उपसर्ग बदलला की धातू अर्थ, धातूचा अर्थ बदलत असतो. मग आता भगवान परमात्म्याचे दास पांडुरंगाचे कोण आहेत? आमचे तुकाराम महाराज विष्णू दास. मग ते मुखे म्हणवितो दास. हो, हरि नाही आम्हा विष्णुदासा जगी, पांडुरंगांगी स्थिरावला. काय वक्कल ठिकाणी म्हणलेत ना, आम्ही विष्णुदास तैसे न हो. किती ठिकाणी महाराज स्वतःला काय म्हणले? आणि होते बी ते विष्णू, त्याच्याबद्दल वाद नाही. आता ते त्यांचा लहानपण आहे, पण ते खरं आपल्यावर आहे. आणि आपण तसे म्हणायलोत ना, राम 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 कुठले आपण फराने अभजावा पगार नगन काय अर्ध तिकीट बी नगर. अर्ध तिकीट केलंच नाही मी. मला तर किती करून देत होती, 1-4 म्हणून लागले. एक जण म्हणला होता तुम्हाला 1-4 करून देतो. कसं काय 1-4? काय आंधळा नाही, लगडा नाही, पोळा नाही, आणि कसं 1-4 करता येईल? त्यानं मला अटकळ सांगितली. त्याला म्हणला तुम्ही फक्त मग ऐका, तुम्हाला डॉक्टरकडे नेतो, डॉक्टर पुढे उभा राहा, हा, आणि एक हात असा करा, आणि त्याच्याकडून मग ते फोटो काढायचा तुमचा ते असं, आणि त्याच्याकडून सर्टिफिकेट पैसे 10-5 रुपये देऊन डॉक्टरला करील नाही तर ओळखीनं असं असं म्हणजे खोळमय म्हणून. आणि असं मग ते सर्टिफिकेट खोळमा आहे. हनुमान महाराज कसा आहे? खोळमा. मग ते मिळणार. मग मी 1-4 मी म्हणलं तसा हात केल्या तसाच देवाने केल्या. नको नको नको, खऱ्यानं खरं होय ना तर लबाडीनं खायला खरं करतो. आणि मला कुठे हिंडायची एसटी ना, कोणाचं कीर्तन आले जीप मध्ये, जीप पाठवा घेऊन जा. संतूर मस्क्याची जीप होती बरेच दिवस, जे भाडं चालेल कीर्तनला. आळंदी 15 वर्षात 1-2दा जायचं, तिकटानं जायचं, तेव्हा जात होतो ना. एकदा तिकीट भरायचं, परत बसायचं, पुण्याला उतरायचं, पुण्याहून आळंदी. 2 वाऱ्या त्या 2 वाऱ्या हे, आणि बाकी कीर्तनाला हिंडायला तर काही लोकांची जीप येते, मस्क्याची जीप नेतो. मला गरज काय हिंडायची? पण नकोच ते आता कुठं ना. आणि आता ते जीपच आहे. आता गरज असून असो भाऊ, लबाडी ते लबाडी. 64 वर्षाचं वय का 65 झाल्यावर ते अर्ज होत आहे. आपलं वय 60 झालं नाही अजून, कसं काय होईल? आणि लबाडी काय महाराज आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे, मी वारकरी, मी गायक, मी महाराज, मी कीर्तनकार असं म्हणतोच ना आपण. बरोबर आहे ना? मग आपण भक्त आहेत का? नाही. दास आहेत का देवाचे? नाही. तुकाराम महाराज म्हणतात बरं काय, मुखे म्हणवितो दास. आता दास कोणाला म्हणतात ते सांगतो तुम्हाला. दास तो होतो
की ददाती आसम इति दासा. जन आपली आस देवाला दिली चित्ती नाही असं. आणि त्यांचा चित्ती नाही असतात पांडुरंग त्याचा दास आहे हो. पण दास कोणाला म्हणतात? दास ददाती आसम इति दासा. आस नाम आपली बुद्धी. आस नाम बुद्धी. बुद्धी. बुद्धीला आस म्हणतात आणि ती आपली बुद्धी आपल्या उपास्य देवतेला अर्पण करून टाकते. बुद्धीचा विषय दुसरा काहीच राहिला नाही. तद बुद्धयस तदा मानस तन्निष्ठ गच्छंत पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत करणार. तद्बुद्धयस काय त्याला बुद्धी देऊन टाकली. तत्नाम ब्रह्म. ब्रह्मस्वरूपात बुद्धी विलीन करून टाकली किंवा परमात्म्याला बुद्धी देऊन टाकली. उपास्य दैवत आपला किंवा कोण मालक आहे तुमचा, ते पांडुरंग मालक असेल जर तर, तुमचा कोण कृष्ण मालक असेल तर, कोणता तुमचा काय तुमचा जे मालक आहे तर ते पतिवर्तेनं बुद्धी कोणाला दिली? मालकाला, नवऱ्याला. बरोबर आहे ना. शिष्यानं गुरुला आणि भक्तानं देवाला. म्हणजे गुरुदास तो की गुरुला बुद्धी अर्पण. ज्ञानदेव म्हणे गुरुचा आम्ही दास. ज्ञानेश्वर महाराज गुरुचे दास आहेत का? निवृत्तीनाथांना गुरुला सद्गुरुला त्यांनी सर्व बुद्धी अर्पण केली होती माऊली. असं प्रेम कोणा होतं? निवृत्तीनाथावर. म्हणून ते म्हणू शकतात ज्ञानदेव म्हणे गुरुचा आम्ही दास. बरोबर आहे की नाही? आणि तुकाराम महाराज पांडुरंगाचा आम्ही दास. पांडुरंगाला बुद्धी म्हणजे आपल्या उपास्य दैवतेला मालकाला आपली बुद्धी अर्पण करून टाकली. आता बुद्धीचं अर्पण केल्यावर त्याच्यात ज्या आशा अपेक्षा आकांक्षा अशा काही वस्तू आहेत त्या बुद्धीत राहणाऱ्या किंवा बुद्धीचे धर्म, ते धर्म राहिले का? आता नाही. मग आज तरी पांडुरंग झाला. आशा हेची व्हावी माझी जन्मोजन्मी. का? आशा देऊन टाकली देवाला. आशात नाही हो. चित्तात आस नाही महाराज, काही नाही. म्हणून तर सगळ्याहून मोठे संत आहेत हो. आशा नाही. दास दनाम ददाती असनाम बुद्धी किंवा असनाम अपेक्षा, असनाम आशा हो. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, अरे 14 भुवने दयाचे पोटी तोची आम्ही कंठी साठविला. काही एक कोणे आमचे घरी वळंगती द्वारे रिद्धी सिद्धी. असुर दयाने घातले तोडरी तो आम्हाशी जोडी कर दोन्ही. रूप नाही रेखा दयासी आकार तो आम्ही साकार भक्ती केला. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी झालो ही निराळी ठेवणे आशा. आशा वेगळी ठेवली आणि आम्ही देवाहून बळवान झालो नव्हे. आशाच त्याला देऊन टाकली. हेची व्हावी माझी असं जन्मजन्मी. मग आता त्याचे दास झाले ही आशाच भगवंताला अर्पण. याचा अर्थ बुद्धी बोधकव्य शक्तीत विलीन झाली. आमच्या अध्यात्मातून बोलायचं ठरलं तर बुद्धी कुठे गेली? हा, बोधकव्य शक्ती. बोधकव्य शक्ती म्हणजे कळलं का? ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. लक्षात आलं? त्याच्यात विनंती तिथे सवितुर नाम सूर्य. सूर्य नाम बरं काय सगळ्या जगात कोण? चित सूर्य. इथं चित सूर्य हे सूर्य हे नाही खरा तर चित सूर्य. ओम भूर्भुवः आणि स्वः. स्वर्ग मृत्यू पाताळ. भूर्भुवः स्वः गायत्री मंत्र. त्यामध्ये ते आणि त्रिलोक्याचं वर्णन आलं. आणि मग तत् नाम ब्रह्म. सवितुर नाम सूर्य, ब्रह्मरूपी सूर्य किंवा चित सूर्य. आणि त्या चित सूर्याची मी उपासना करतो. माझ्या बुद्धीत बोधकव्य शक्ती द्यावी अशी अपेक्षा त्याच्या मंत्रात आहे. कळलं का? मग आपल्या बुद्धीत बोधकव्य शक्ती देणारा कोण आहे? परमात्मा. आणि मग त्या बुद्धीत बोधकव्य शक्ती देणारा परमात्मा आहे. म्हणून ती बुद्धी काय बोधकव्य शक्तीत विलीन झाली. परत संपली. बुद्धी देऊन टाकली. आणि असा जर एवढ्या योग्यतेवर तो माणूस गेला तर तो त्या देवाचा दास झाला. कोण झाला? ते दास. मग पांडुरंगाचा दास झाला. बरोबर आहे. आणि जोपर्यंत दास होत नाही तोपर्यंत चित्तातले माया मोह आणि आस जातच नाही. जात नाही भरत. चित्तातली माया जाते का आपल्या? चित्तात माया आहे का नाही? प्रत्येकाच्या चित्तात किती माया आहे आपल्या चित्तात.
बघा ना, गाय वासरू जन्मल्यावर त्याला किती साथ येते, किती लावली माया बघून. ती मायाच आहे ना महाराज. बघा ना कुठून आलं आणि काय खबर आहे, काय दुसऱ्याचं घेत नाही. हं. आपल्याचा भोत साठी मारी करंटी पारखी. आपल्या वासराचं मेलेलं खोबळा शिवला तरी साठी ती. लक्षात आलं का? आहे ना, असे सावकारासारखे हुशार माणसं करतेत म्हणले. माऊली म्हणले भाज्याने कर, माऊली म्हणले हो वासरू असा भोगसा गाई पुढे ठेवणी जैसा उगाना घेती क्षीर असा बुद्धिवंत. हुशार माणसं काय करतात म्हणले, गायचं वासरून गेलं, गायचं दूध काढून नाही बरं का वासराशिवाय. पण ते हुशार सोडतात का सावकारासारखे? मेली तरी सोडित नाहीत. या वासरून मेलं मग कसं दूध काढायचं, द्यायला गेली. मग असं की वासराचा पेंट का शिवायचा, ते मेलेलं वासराचं बेदार मधातलं काढायचं आणि त्याच्यात तणीच भरायचं आणि ते टाची मारून शिवायचं आणि ते वासरू उभं मरत ठेवायचं तिच्या पुढे. ठुलं की मग ती साठी ती तिकडं दूध देते. हुशार माणसं घेतात म्हणजे असा उगाना. उगाना म्हणजे फायदा. कोण उगाना घेते क्षीरसा बुद्धिवंत. आणि मसळाचं तर सरास चाललंय म्हण तिकडं दुधवाल्याचं वगार मारतेत म्हण म्हणतेच बाबा. त्याने स्पेशलच वगैरे करून ठेवलेलं असते. तिच्या पुढे न्यायचं, तिच्या पुढे ठेवायचं, हिचं काढायचं, तिच्या पुढे बेकार आहे ना महाराज. काय पण मारतेत वगारायला, हलगटायला मारायचं आणि मग ते तसे भरून त्याच्या पुढे ठेवलं की मग ते डोबडा काय काय हरदळ असतात बरं काय. वगैरे मेहनत काय देत नाही काय काय डोबडा, काय काय याला डोबडा देतात. हा तसे काही काही गाई गरीब देते दूध. आमची गाई देत होती, बिना वासरात होत होते, वासरू गरज नाही त्याला, अशी गाय होती. पण बिना वासराचं काढीतच नाही. तिथं वासरू मिळत काढायचं काय, काढलं नाही म्हणजे नग नग नग. आणि बरोबर आहे ना, उच्चिष्ट पवित्र आहे दूध, उष्टच पवित्र आहे. उष्ट दूध पवित्र नाही बरं काय. गाईचं दूध वासरू मेल्यावर काढायचं नाही. म्हशीचं जमते, म्हशी याला मोकळी काही भाऊ, पण गाईचं काढायचं नाही. गाईचं दूध काढलं तर अउच्चिष्ट दूध पवित्र नाही. दूध उष्ट केलेलं पवित्र आहे. 5 गोष्टी उष्ट्या पवित्र आहेत ना, काय काय गोष्टी. पण कोणता इथं समास आहे, बहुब्रीही समास आहे तिथं. कोणत्या कोणत्या 5 गोष्टी? मध्ये आपण श्लोक आहे ना, उच्चिष्ठम वमनम काय कर्कट शवकर्कटम काकविष्ठा. आणखीन कोणत्या कोणत्या? शिवनिर्माल्य पंचयते पवित्र. हा असं तिथं वर्णन आहे. त्यापैकी उच्चिष्ट पवित्र कोणतं आहे? गायचं दूध उष्ट आहे, पवित्र आहे की नाही? पवित्र आहे ते भाऊ, आपल्याला ते म्हणायचे. मग त्याचा फायदा घेतात लोक काय त्या गायचा. पण ते गायचं दूध उष्ट काढू नये. एक सोडा, आता आपला विषय काय चालला बरं काय. तर आपल्याला माया सांगा की गाय स्वतःच्या वासराचा भोगसा चाटायली आणि दुसऱ्याचा लाल वासरू की लाथा. ही काय घातली भाऊ? माया. तुमचेच लेकर काय दूध देणार आहेत? नाही. तितकं प्रेम दुसऱ्याच्या लेकरावर केल्यावर ते बी चांगलं करीत मला वाटतं. नाही करायचं करीत हा. ही माया सुद्धा. हा तुमच्या लेकरानं महागारी बोल द्या, किती खेट राहणायले, काय भांडणं तंटे करायले, तरी वावर कोणला आपण द्यायलो? त्याच्यातलं 2 एकर दुसऱ्या दिलं कधी? होय भास्कर. त्याच्या धुऱ्याच्याकडे नाव धावून देत नाही ते. धुऱ्याच्याकडे नाव धावून देत नाही ते. कसं कसं एवढं येळ हो मायानं बेजार चालेल. ही भगवंताची कोण आहे? माया. माया महाराज. येळपण आहे डोसक्यात, येळपण आहे. आपल्याला वाटतंय ते, पण सगळा मूर्खाचा बाजार आहे. म्हणून तर महाराज म्हणत्या त्याला संत म्हणावं म्हणले ना तुकाराम महाराज. काय दया करणे जे पुत्रासी तेची दासारी, तोची साधू ओळखावा आणि देवतेची. हा बघा, जेवढं प्रेम लेकरा बाळावर तेवढं दासावर प्रेम. आणि अशी बुद्धी ज्या महात्म्याची झाली आहे त्याला महात्मा म्हणतात किंवा भक्त म्हणतात. बरोबर आहे ना? दया करण्याची पुत्र. हे समत्व आलं पाहिजे बुद्धीत भाऊ. त्याची माया गेली असं समजा. आणि जर बुद्धीत समत्व नाही आलं तर मायेनं तुमच्या पश्चडा
घातलाच पगडा घातलेलाच आहे भाऊ. काय गुन्हा आहे की काय नाही की. बेदर करायचं हो, शेजाऱ्याचं पोराचं काही हो काही वाटत नाही. आपल्या पोराचं काही झालं की दुःख वाटल्याशिवाय राहत नाही. आपली विषमता आहे आपल्यापाशी, आहे की नाही भाऊ? हाय हाय आहे हो महाराज, काय बेकार आहे बघा. आज खरंच महाराज मी कमाल केली. एक जण ढोंगणं धुतले हो श्रीमंताचे. त्या लेकराला काहीतरी द्यायला पाहिजे होते असं मला वाटत होतं त्यावेळेस. मला वाटत होतं काहीतरी, आणि त्याचं काय पण ते नाही दिलं. पगारी वेगळं पगार दिली सेवा केली, पण पगार दिली त्याचा धर्म, त्यानं ते केलं काम. पण आपण काहीतरी वेगळं करून त्याला दिलं असतं तर जमत आहे. पण ते नाही ना, श्रीमंत माणसं मग ते सुटत नाही त्यांना. ती माया चित्तात कोण आहे? ती माया. हा, ते आपलं पारखं म्हणायला होती माया. माया बेकार. हा तुका म्हणे जया हा चित्ती जे वासना हा तयाची भावना तयापरी. हो ना मा, आपलं लेकरू आहे असं वाटतंय हो. ही मायाने लोसक्यात घातले म्हणायला हो. आणि ते काही दूध देणार नाहीत महाराज, आणि काही बंगईच हलवीत नाहीत का हलवीत येत नाही हो. नाव घेऊ नका. पण आपण आपल्यावरच प्रेम करतो हे आपलं बद्धतेचं लक्षण आहे. आपण कोण आहोत? बद्ध जीव आहेत ना. बद्ध जीवात हे लक्षण आहे का मायेनं बद्ध केले आपल्याला. मायेनं आपल्याला बांधून टाकलंय म्हणून हुंबरत जातो तिथं. गाय जशी वासरापाशी हुंबरत जाते, बद्ध नाही भदच करून टाकलंय. काहीच राहिलं काय डोसक्यात खरे राहील राहील का भाऊ? तुमच्या पोरासाठी तुम्ही तिथं दवाखान्यात राहील, तसं आमच्या पोराचं दुखल्यावर तुम्ही राहताल का? नाही ना. असे येते दवाखान्यात. मग आमच्या पोरासाठी बघायला गेल्या तर नाक धरून तुम्ही जास्ती बघणार आणि निघून येणार. तरी भाऊ बकड जाते कुठं जाते कावडंबलं? कोणाला जाते काय बघा उघडं काही नाही नाही. दुसऱ्याच्या लेकरासाठी कोण राहतंय? नाही राहत राहतंय का? नाही 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 अजिबात नाही महाराज. का? आपल्याकडे विषमत्व आहे. बद्ध जीवाकडे विषमत्व असतं, आणि जे मुक्त जीव आहेत का तुकाराम महाराजांसारखे त्यांच्याकडे समत्व. आणि अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सार जाण एवढं चेत मनाने बुद्धीचे ऐक्य. बरोबर आहे ना? समत्व चित्ताचं झालं आणि तिथंच सारभूत काय योगाचं सार आहे बघा. मनाचं बुद्धीचं ऐक्य होतं आणि तिथंच योगाचं सार भेटते, त्याला फल मिळतंय. म्हणून अशी चित्तात ती माया आहे. तोपर्यंत देवाचा तुम्ही दास होऊ शकत नाही. म्हणून चित्तात काय काय महाराजाच्या नाही आपल्या. महाराज स्वतःवर घ्यायले सोडा, पण आपल्या काय मुखे म्हणून तो दास. विनायकराव कोण? पंढरपूरचे वारकरी आहेत. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. बरोबर आहे ना? तुम्ही कोण? वारकरी म्हणजे दास. आता विनायकराव कोणाचे दास? परी चित्ती माया मुके म्हणवितो दास. परी काय माया. हा चित्ती माया लोभ आस. या सगळ्या गोष्टी आपल्या चित्तात बडबडून गेल्या म्हणून आपण खरे दास होऊ शकत नाही. बरं जाऊ द्या. आता मायेनं आपल्याला पछाडलंय म्हणून समत्व नाही, विषम. लोभ लयच होय. मग भरत कशात गेलाय भाऊ? लोभात गेलाय की नाही? लय लोभ आहे. आणि अति लोभ, अतिमान, अति या गोष्टी चांगल्या नाहीत. अति सर्वत्र वर्जयत. अति सर्वत्र वर्जयत. अति काहीच करू नये. अति चांगलं नसतं, तिकडे लक्षात ठेवा. अति रावणानं केलं, अति दुर्योधनानं केलं, अति बळीनं दान दिलं. कोणत्या गोष्टी अति झाल्या का अतिची काय होती? माती. अति तिथं माती. लयच महाराज गाजला का ते कवा तरी पडत येतो. काय होते की लय चांगलंच नाही भाऊ. नाही लय गाजागाजी नाही कामाचीच नाही. नाही नाही कवा तरी हरवल्याशिवाय काय होते की अति झाली की होतीच हो. त्याच्या पाठीमागे येतच ते सावकार. बेकार असते, चांगलं नसते ते. आता अति दानात बलिर्बध्यव, अतिमानात सुयोजना. अति लोल्यात रावण वध्यव, अति सर्वत्र वर्जय. शास्त्राने सांगितले अतिचं म्हणजे वर्जन करा. वर्जन करा म्हणजे त्याग करा. अति करूच नका गोष्टी कोणत्याच. होय भाऊ. अति दान केलं त्या बळीनं, ते बांधून टाकला देवानं. बरोबर आहे. अति मान पाहिजे होता दुर्योधनाला, सगळं संपूर्ण. त्याला दुसरं काहीच पाहिजे नव्हतं, मान. आणि दुर्योधन लय मानी होता हो.
लय मानाचा लय नाद होता त्याला. म्हणून तर देवाने त्याला यज्ञात पैसे वाटा बसवी. यज्ञात पांडवाच्या काम कमी दिलं तर पैसे वाटत. त्याच्या हातात शेतकरी करत. ते हलकं काम दिलं असतं का करीत ते का ना करीत कडू होता कोण काय काय लोकांना का नाही नाही जमत. नाही पंक्तीत व्हायचं नाही जमत. नाही देख रे इकडं आला तिकडं आला. काय काय माणसं बरं नाद असते हो आहे की नाही. आता नीट पाणी व्हायला येत नाही आणि ते बासुंदी व्हायला येत. पण त्याला बासुंदी नाही वाढू दिली जमणार नाही राज म्हणजे की मान लोकायला मानाला लोक डकलेले काय करावं त्याला. महाराज त्या अति मान दुर्योधनाला पाहिजे होता म्हणून ते त्याचं वाटूळ झालं. अति दानामुळे बळीच वाटूळ झालं. आणि अति लोल्य नाम लोभ कोण लावता रावणार काही असा वाटत होत. हो कुठलीही वस्तू घेऊनच यायचं. घेऊनच यायची आपल्यालाच असावी. लोकांची चांगली दिसली की बात त्याला खपतच नव्हतं कोणाला रावणाला काय माणूस राक्षस नाही माणूसच आहे ते बी. फक्त काय दैत्य का म्हणायचं आगाव करतोय म्हणून दैत्य. हो आज बी का माणसं आपले हे दैत्य नाहीत का हो. आहे तर होय. आहे तर आता पंढरपूरला जाऊन पिठाच्या गिरणी आणा हे काय थोडा वेळ झाला. सांगा त्याच्यासाठीच गेलते ते. सांगा आता तुम्ही आता नाही खरंय हा? खरं मालिका आणा ग्रंथ आणा पिठाच्या ते नाही त्याच्या डोसक्यातच राहील ना त्या ग्रंथायचं. आणि आणला तरी फुक्या भागवत आणले. ते म्हणलं ते आम्ही कोणाला तरी रामूला रामू तू घेऊ नको तसलं त्याला कमी सस्तात ते दुकानदार खापवायला बघते तुम्ही लागते. हा ते भागवत कोणाला तरी आता दुसरा एक ग्रंथ रामायण तुमचं रामायण कसं रामायण येते मग ते रामायण खरं हे काही घेत येतं. आणि आमच्या भारताला स्वस्त म्हणून एकदम स्वस्तातले टमाटे घेतोय सस्तात काय हो. पण त्यानं घेतलेली वस्तू बाजारात काय डिमत दिसणार. बाजार चालक का? असते का? म्हणजे भाव कमी आहे ना स्वभाव असं होतंय. हे लोभ सुटू देईना काय तिथं किती खर्चा माणसानं. मी ग्रंथाच्या बाबतीत का नाही लबाड नाही महाराज. किती रुपये लागतील ते ग्रंथ घ्यायला. 1 लाख बी पुरत का नाही हे माझे ग्रंथ घ्यायला एवढे. पण ते बघतच नव्हतो. नाही पैशाला बघितलं काय नाही भाऊ. नाही आपण बकळ घ्यायला माहिती आहे ना. बकळ ग्रंथ घे. आळंदीला गेल्या गेल्या पंढरीला गेली नाही भाऊ ग्रंथ आणतच हो काही ना काय. आता तरी कामा येतच नाही काहीतरी आणणारच. पण आपल्याविषयी नाही ते ग्रंथ. तिथं रुपये किती जाऊ द्या तिथे काय डोसक्यात येड आहे ते. आमचा जीव आहे काय ग्रंथ त्या ग्रंथावर. हे लोभ सुटू दे नाही काय करावं. आणि हे लोभ बेकार आहे हो हा. आणि लोभ नरकाचा दरवाजातला दरवाजा आहे. काम क्रोध आणि लोभ हो बरोबर आहे. हो हे काम पहिला क्रोध आणि तिसरा लोभ काम क्रोध तथा लोभस तस्माद तत्त्रयन्ते बरोबर आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभस तस्माद तत्त्रयन्ते. काय हे नरकाचे दरवाजे. त्रिविधम नरकस्येदम त्रिविधम नरकस्येदम म्हणजे 3 नरकाचे दरवाजे आहेत. कोणते कोणते काम काम क्रोध तथा लोभस तस्मात त्याच्यासाठी त्रयन्तेजे येतात. त्रयन्तेजे हे तू 3 त्याग कोण शिकवायले देव म्हणला अर्जुना. आणि आपल्या पटले ते जायच ना आपल्या दुकान बांधून बसले ते बरोबर आहे ना. आणि मग जोपर्यंत यानं दुकान बांधलंय तोपर्यंत तुम्ही दास म्हणू शकत नाही. देवाचे भक्त नाहीत बरं तुम्ही. दास म्हणजे भक्त सेवक. उगा आपलं काय उग चिंतन चला इतकं तरी यायले तरी पुण्यवान. इतकं तरी कथा कीर्तनाला यायले तरी काय म्हणावं तुम्हाला पुण्यवान. पण दास नाहीत बरं काय दास नाहीत. आणि जोपर्यंत दास होत नाहीत तोपर्यंत देव त्यांना भेटत नाही दर्शन देत नाही. हा चला आता मार्गाला लागलो हळूहळू हळूहळू होतो ना आज ना उद्या तरी दास. कोणाचे देवाचे बघून घेऊ उद्या. आपलं काय चाललंय मुखे म्हणवितो दास. पण मी दास नाही का. दासाच्या चित्तात हे नसतं या माया नसती मोह नसते बरं काय लोभ नसते आशा नसते. त्या दासाच्या चित्तात ह्या गोष्टी वजा वजाडल्या असतात. आणि ह्या वजा झाल्या तरच दास आहे ना.
मग मी दास नाही असं महाराज म्हणाले. याचा अर्थ महाराज नाही, आपण दास नाहीत. बरोबर आहे ना? हो. पण तोंडानं मात्र दास म्हणून. ते उग सर्टिफिकेट मिळावं कुठलं सरकारचं, म्हणजे आपल्याला पगार लागते. आहे ना येणार भाऊ? हो. याच्यासाठी आपण काय म्हणालो? दास. चला पुंडलिका